आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व पाहुणे, मित्र परिवार, माझ्या वडिलांचे वर्गमित्र, माझे सर्व मित्र, आमच्या कुटुंबाचे सुहृदय, या सर्वांचे हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आज दिनांक 5 जानेवारी 2026. परमपूज्य ईश्वर श्री कनेराज बाबा कवीश्वर पूर्वाश्रमीचे काशीनाथराव बाळकृष्ण फटाले यांचा 75वा वाढदिवस, म्हणजेच भारतीय संस्कृतीनुसार अमृतोत्सव सोहळा साजरा करण्याचा दिवस. 75वा वाढदिवस म्हणजे आयुष्याचा एका मोठ्या अध्यायाचा उत्सव असतो, जो आनंद, कृतज्ञता आणि कौटुंबिक प्रेमाने साजरा केला जातो. 75 वर्षापूर्वी म्हणजेच 5 जानेवारी 1951 रोजी श्री बाळकृष्ण व श्रीमती लक्ष्मीबाई यांच्या पोटी माटाळा या गावी तिसऱ्या अपत्याचा जन्म झाला. तेच आजचे परमपूज्य श्री कनेराज बाबा कवीश्वर पूर्वाश्रमीचे काशीनाथ बाळकृष्ण फटाले यांना 3 भाऊ व 4 बहिणी. परिस्थितीनुसार सर्व परिवार माटाळा येथून कवाना तालुका हदगाव येथे वास्तव्यास आला. त्यांच्या वडिलांनी कवाना व पळसा येथे शिवणकाम केले. इयत्ता 1ली ते 4थीचे शिक्षण जिल्हा परिषदेचे शाळेत पळसा येथे, तर इयत्ता 5वीचे शिक्षण पळसा येथीलच चक्रवर्ती अशोक विद्यालय येथे झाले. त्यांच्या वडिलांनी म्हणजेच माझ्या आजोबांनी भविष्याचा वेध व शिक्षणाचे महत्त्व ओळखून नांदेड येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला व 1962 मध्ये नांदेड येथे स्थायिक झाले व पुढील इयत्ता 6वी ते 10वीचे शिक्षण प्रतिभानिकेतन हायस्कूल येथे पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाले की लगेच 21 मे 1971 रोजी त्यांचा विवाह श्रीधरराव पुंजप्पा बाहेकर राहणार शेवाळा यांची सर्वगुणसंपन्न मितभाषी कन्या उषा यांच्याशी झाला. घरात त्यांच्या बहिणीचे म्हणजेच माझ्या आत्याचे नाव उषा असल्याने नाव बदलून प्रेमला असे ठेवले. नोकरीची सुरुवात प्राथमिक शिक्षक म्हणून भारत विद्यालय येथे केली. या ठिकाणी 6 महिने सेवा केल्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळेत 1972 या वर्षी रुजू झाले. धनज, सिद्धनाथ, विष्णुपुरी, वाजेगाव, मालेगाव आदी ठिकाणी त्यांनी सेवा केली. सेवेच्या काळात त्यांनी अनेक प्रशिक्षणे घेतली. 1987ला वाहतुकीच्या साधनांची कमतरता होती, संपर्क साधने फार कमी होती. त्यावेळी त्यांनी नवी दिल्ली येथे बाहुली नाट्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर गुवाहाटी, जयपूर, उदयपूर, बेंगलोर, कन्याकुमारी, कांचीपुरम, सिक्कीम आदी ठिकाणी प्रशिक्षणे घेतली व या माध्यमातून भारत भ्रमण केले. घेतलेल्या प्रशिक्षणाचा उपयोग दैनंदिन वर्गात बाहुली नाट्याचा वापर कसा करावा व पपेट्स कसे तयार करावे आदींचे मार्गदर्शन शिक्षकांना व विद्यार्थ्यांना केले. पपेट शोच्या माध्यमातून अंधश्रद्धा निर्मूलन, व्यसनमुक्ती, प्रदूषण नियंत्रण, पाणी बचाव इत्यादी बाबत समाज जागृती व समाज प्रबोधनाचे कार्य केले. तसेच नवी दिल्ली येथे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून काम केले. पपेट बरोबरच त्यांनी शाळेत कलात्मक, आकर्षक, मनोरंजनात्मक असे शैक्षणिक साहित्य तयार केले. या साहित्याचा उपयोग करून शिक्षणातल्या क्लिष्ट संकल्पना विद्यार्थ्यांना सोप्या करून सांगितल्या. या सर्व कार्याची दखल घेत पहिला तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जानेवारी 1987ला मिळाला. शिक्षकांच्या जीवनातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रपती पुरस्कार 1998 या वर्षी मिळाला. हा पुरस्कार भारतातून 10 शिक्षकांना मिळाला, तर महाराष्ट्रातून केवळ माझे वडीलच होते. त्याचा आम्हा सर्व भावंडांना अभिमान आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर 2002 या वर्षी जिल्हा आदर्श पुरस्कार, तर 2006 या वर्षी राज्य आदर्श पुरस्कार मिळाला. अशा आदर्श सेवेचा प्रवास करून जानेवारी 2009 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. कौटुंबिक जीवनात विवाहानंतर 1973 या वर्षी कन्यारत्न प्राप्त झाले. गृहस्थाश्रमात त्यांना 2 मुले व 2 मुली या 4ही अपत्यांना उच्च शिक्षण दिले. मोठी मुलगी विजया हिचे BA व ATD शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्री विजयकुमार भागवत यांच्याशी विवाह करण्यात आला. छोटी मुलगी अर्चना हिचा विवाह MA पूर्ण झाल्यानंतर श्री अनिल कन्हैया रोकडे कुरुंदा यांच्याशी करण्यात आला. मोठा मुलगा शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून जिल्हा परिषदेच्या सेवेत असून त्याचा विवाह 2002 मध्ये प्रांजली प्रभाकर परळकर हिच्याशी, तर लहान मुलगा डॉक्टर म्हणून WHO मध्ये दिल्ली येथे सेवेत असून त्याचा विवाह श्वेता अनिल खुटे हिच्याशी 2009ला करण्यात आला. त्यांना 11 नातवंडे असून मोठ्या नातीचा विवाह झाला असून तिला 1 कन्यारत्न आहे.
या रूपाने 2021 पणजोबा झाले. यासोबतच त्यांचा धार्मिकतेचा अभ्यास देखील चालू होता. भारतीय संस्कृतीत मानवी जीवनाचे 4 टप्प्यात नियोजन केले आहे. 2020 त्यांनी महानुभाव तत्वज्ञानानुसार माहूर येथील परमपूज्य आचार्य प्रवर महंत श्री मधुकर शास्त्री कवीश्वर यांचेकडे अनुसरण व दीक्षा घेतली. असा हा 75 वर्षाचा प्रवास असून या प्रवासात अनेक चढ उतार आले, अनेक सुखदुःखे आली. या सर्व प्रसंगात आपण सर्वांनी आम्हा कुटुंबाला साथ दिली, भक्कम पाठिंबा दिला. आज देखील आपला अमूल्य वेळ काढून आमच्या आनंदात सहभागी झालात. याबद्दल आम्ही आपल्या ऋणात आहोत. आपल्या सर्वांचे धन्यवाद. दंडवत प्रणाम.